भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी तिरोडा शहरात प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेला संबोधित करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आले असून देवेंद्र फडणवीस म्हणाले की आमदार विजय रांगडले यांनी तिरोडा शहरात अनेक विकास कामे केली आहे, त्यामुळे मी जून महिन्यात पुन्हा एका जलपूजनासाठी आणि भूमिपूजनासाठी लवकरच येणार आहे। मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी आपले सन्माननीय आमदार विजय भाऊ यांच्या प्रयत्नातून आपण 23 फेब्रुवारी 2019 ला धापेवाडा उपसा सिंचन योजनेचं भूमिपूजन केलं होतं आणि त्याचं काम कोविड असताना देखील अत्यंत वेगाने आपण त्या ठिकाणी केलं आणि 31 डिसेंबर 2023 ला टेस्टिंग करता आपण त्याचं पाणी सोडलेलं आहे आणि जून निवडणूक झाली, मोदीजींनी पुन्हा शपथ घेतली की जून मध्ये याच्या जलपूजनाकरता मी या ठिकाणी येणार आहे आणि त्यासोबत आपण धापेवाडा उपसा सिंचन 2 यालाही 5,217 कोटी रुपयाची सुप्रमा दिलेली आहे आणि त्याचं भूमिपूजन देखील त्याच वेळी आपण करणार आहोत। त्यामुळे आपल्या भागाला सुजलाम सुफलाम करण्याकरता निवडणुकीनंतरही आज आलो आहे तो आपले सुनील मेंढेजी यांना तुमचा आशीर्वाद मिळावा ही विनंती करण्याकरता आलो। त्याकरता मोदीजींना साथ देणारा खासदार निवडून द्यायचा आहे आणि मग येत्या 19 तारखेला ज्यावेळी आपण कमळाचं बटन दाबू त्यावेळी वोट सुनील मेंढेला मिळेल आणि शॉक काँग्रेसवाल्यांना लागेल आणि या देशामध्ये पुन्हा मोदीजींचं सरकार तयार होईल। त्याकरता आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करतो। तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्यात चांगला आमदार कोण आहे याचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी दिली होती, त्यात तिरोडाचे आमदार विजय रांगडले हे पहिल्या क्रमांकावर आहेत। महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये 288 आमदार आहेत। मला देवेंद्रजींनी पक्षाचा अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट काम करणाऱ्या आमदारांचं सर्वेक्षण करायला सांगितलं। मला या गोष्टीचा आनंद आहे। महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये आपल्या भागाच्या विकासाकरता भांडणारा सरकारकडनं आश्वासन घेऊन मंत्रालयाच्या 7 मजल्याच्या इमारतीच्या प्रत्येक टेबलवर जाऊन आपल्या विधानसभेच्या विकासाकरता पायी प्रत्येक विभागातनं आपल्या विधानसभेकरता तिरोडा विधानसभेकरता आणणारा आणि महाराष्ट्राच्या 288 विधानसभेमध्ये पहिल्या 25 आमदारांमध्ये उत्कृष्ट आमदार म्हणून ज्यांचं नाव येतं असे या ठिकाणी विजयभाऊ रांगडले यांच्याकरता तर या सभेला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेस नेते राजेंद्र जैन म्हणाले की या तिन्ही पक्षांची महायुती झाली असेल तर ते फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांमुळे झाली आहे, त्यामुळे महायुतीचे खरे शिल्पकार हे देवेंद्र फडणवीस आहेत। हम इस महायुति में खासदार प्रफुल्ल पटेल जी के साथ अगर ये महायुति बनी है तो इस महायुति के शिल्पकार यदि कोई है तो वो माननीय देवेंद्र जी फडणवीस है और ये युति विकास और उन्नति और प्रगति के लिए बनी है। आज हमारे इस लोकसभा के चुनाव में तिरोडा विधानसभा के माध्यम से मैं माननीय देवेंद्र जी फडणवीस साहब को यह विश्वास दिलाना चाहता हूं कि पूरे गोंदिया भंडारा लोकसभा में यदि सबसे अच्छा समन्वय राष्ट्रवादी कांग्रेस और महायुति का कहीं है तो वो तिरोडा में है और तिरोडा में विजय रांगडले जी के साथ हम बहुत अच्छे से काम कर रहे हैं। यदि उन्नति है, यदि प्रगति है, यदि धापेवाडा बना है तो 1 लाख वोट से भी ज्यादा मत तिरोडा विधानसभा में सुनील मेंढे जी को ज्यादा मिलना चाहिए, ये प्रण हम लोगों को करना चाहिए। तर आमदार विजय रांगडले म्हणाले की तिरोडा मतदारसंघातून सुनील मेंढे यांना 1 लाखाची लीड मिळवून देत सुनील मेंढे यांना खासदार बनवून दिल्लीला पाठवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात मजबूत करून जिल्ह्याचा विकास करू। विश्वास आहे तिरोडा विधानसभा क्षेत्रामधून देवेंद्र फडणवीस आपण प्रचंड बहुमताने सुनील भाऊंना निवडून देणार आहोत।
सुनील भाऊ मेढे यांना जिंकवण्यासाठी